नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का की तुमचा मृत्यू बाहेरून सुरू होत नाही, तर तो तुमच्या स्वतःच्या पोटातून सुरू होतो. होय, ज्या गोष्टी तुम्ही दररोज खाता तेच तुमचे आतडे हळूहळू कुजत आहे. तुम्हाला वाटते की सर्व काही ठीक आहे, पण तुमच्या शरीराच्या आत तो एक गोंधळ आहे. सकाळी उठताच थकवा येणे, वारंवार गॅस येणे, बद्धकोष्ठता आणि अकारण अशक्तपणा ही काही छोटी समस्या नाही. तुमचे आतडे आता बिघडू लागले आहेत, याचे हे लक्षण आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज त्याच गोष्टी खात आहात, ज्या तुम्हाला आतून नष्ट करत आहेत आणि तुम्हाला ते माहितीही नाही. जर तुम्ही आज लक्ष दिले नाही, तर उद्या खूप उशीर होऊ शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आतड्यांचा हळूहळू नाश करणाऱ्या 7 गोष्टी. आजचा त्या व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्याला वाटते की तो निरोगी आहे. परंतु सत्य काहीतरी वेगळे आहे. कारण तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमच्या आतड्यांना हानी पोहोचवत आहेत. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते माहिती देखील नाही. जर तुम्ही त्यांना वेळेवर थांबवले नाही, तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे मोठे आजार होऊ शकतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 7 गोष्टी करायच्या नाहीत. त्यातील एक, बिस्किट. सर्वात मोठे लपलेले विष. तुम्हाला वाटते की बिस्किटे हलके असतात, चहा प्यायल्याने काय फरक पडतो, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किटे पीठ, शुद्ध साखर आणि रसायनांपासून बनवलेले असतात. हे तुमच्या पोटात जाते आणि हळूहळू चिकटायला लागते आणि तुमच्या आतड्यांची साफसफाई थांबते. तुम्हाला वाटते की सर्व काही ठीक आहे, पण आतून तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत आहे. वारंवार गॅस होणे, बद्धकोष्ठता, पोट स्वच्छ नसणे ही त्याची लक्षणं आहेत. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही विचार न करता दररोज तेच खात आहात. सकाळी चहा प्यायल्याने संध्याकाळी वेळ निघून जातो आणि जर तुम्हाला भूक लागली असेल, तर लगेच म्हणजे हळूहळू ही सवय तुमचे शरीर आतून खराब करत आहे. जर तुम्ही अजूनही थांबलात नाही, तर ही छोटीशी सवय भविष्यात एक मोठा आजार बनू शकते. नंबर 2, थंड पेय. ते हळूहळू विषारी होत चालले आहे. जर तुम्ही थंड पेय प्यायले तर काय होईल असे तुम्हाला वाटते, पण सत्य भीतीदायक आहे. शीत पेयांमध्ये इतकी साखर असते की ती तुमच्या शरीराला आतून हलवते. फक्त एका बाटलीत अनेक चमचे साखर असते, जी तुमच्या आतड्यांमध्ये जाते आणि वाईट जीवाणू वेगाने वाढवते. इतकेच नाही तर त्यात असलेले आम्ल तुमच्या पोटाच्या आतील थराला हानी पोहोचवते. हळूहळू तुम्हाला ते जाणवेल, पोटात जळजळ, गॅस, जडपणा. मात्र यामागचे नेमके कारण मला माहिती नाही. सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यात दररोज अन्नासह किंवा मित्रांसोबत मज्जा करण्याची ही एक सवय बनते आणि हळूहळू ती तुमचे आतडे कमकुवत करते. जर तुम्हाला खरोखरच तुमचे शरीर वाचवायचे असेल, तर आजपासून शीत पेयांपासून दूर राहा. नंबर 3, फास्ट फूड. पिझ्झा, बर्गर चव घेण्यासाठी मजेदार. आतून सजवा. तुम्ही पिझ्झा किंवा बर्गर खाता तेव्हा काय होते असे तुम्हाला वाटते, पण कधी कधी ती एक सवय बनते. हे फास्ट फूड मध्ये घडते. जास्तीचे तेल, पीठ आणि रसायने जी तुमच्या पोटात गेल्याने व्यवस्थित पचत नाहीत आणि हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते. खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्त झोपेची जाणीव होईल, पण प्रत्यक्षात तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत चालली आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या गोष्टी इतक्या स्वादिष्ट असतात की तुम्ही त्या पुन्हा पुन्हा खाण्यास सुरुवात करता. मित्रांसोबत, आठवड्याच्या शेवटी किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी, आणि हळूहळू ही सवय तुमचे आरोग्य बिघडवते. जर तुम्ही आता थांबला नाही, तर भविष्यात ते तुमच्या आतड्यांना पूर्णपणे कमकुवत करू शकते. नंबर 4, जितकं गोड आतला शत्रू तितकाच मंद. तुम्हाला गोड आवडते, जेवणानंतर काहीतरी गोड किंवा दिवसभरात वारंवार काहीतरी गोड, हे सर्व खूप सामान्य आहे. पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुमच्या आतड्यांचा नाश करत आहे.
जास्त साखरेचे सेवन केल्याने तुमच्या पोटातील वाईट जीवाणू वेगाने वाढू शकतात आणि चांगले जीवाणू हळूहळू नष्ट होऊ शकतात. यामुळे तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत आहे. तुम्हाला भूक लागेल, थकवा जाणवेल आणि तुमचे पोट स्वच्छ राहणार नाही. पण हे काय आहे हे तुम्हाला समजत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे गोड एक डुलकी बनते. एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला खाण्याची इच्छा होते आणि हळूहळू ही सवय तुम्हाला आजारी पाडते. जर तुम्हाला खरोखरच निरोगी राहायचे असेल तर आजपासून मिठाई कमी करा. नंबर 5. पॅक केलेले अल्पोपहार हळूहळू शरीर खाली करते. चिप्स, खारट, कुरकुरे या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो. पण सत्य हे आहे की या गोष्टी तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषारी बनतात. ते ट्रान्स फॅट्स, अतिरिक्त मीठ आणि रासायनिक संरक्षणांनी भरलेले असतात, जे हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा करतात. तुम्हाला वाटते की तुम्ही फक्त एक पाकिट खाल्ले आहे, परंतु हे एक पाकिट मोबाईल चालवताना किंवा रिकामे बसून टीव्ही पाहताना ही एक दैनंदिन सवय बनते आणि तुम्हाला याचे व्यसन केव्हा लागले हे देखील तुम्हाला माहिती नसते. हळूहळू तुम्हाला पोटात जडपणा, सुस्ती आणि वारंवार भूक न लागणे जाणवते. हे सर्व एक लक्षण आहे की तुमचे शरीर आतून कमकुवत होत आहे. तरीही तुम्ही थांबला नाहीत तर या छोट्याशा सवयींमुळे मोठा आजार होऊ शकतो. नंबर 6 म्हणजे रात्री उशिरापर्यंत शरीरासोबत जेवण करणे म्हणजे सर्वात मोठी फसवणूक. तुम्ही उशिरा खाता तेव्हा काय होते असे तुम्हाला वाटते, पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुम्हाला शरीराला हानी पोचवत आहे. रात्रीच्या वेळी तुमची पाचक प्रणाली मंदावते आणि जेव्हा तुम्ही उशिरा खाता ते योग्यरित्या सुटत नाही, ज्यामुळे अन्न तुमच्या पोटात बराच काळ राहते आणि हळूहळू आणि लगेच झोपी जाते. या छोट्या छोट्या चुका तुमचे आरोग्य बिघडवत आहेत. जर तुम्हाला खरोखरच तंदुरुस्त राहायचे असेल तर आजपासूनच झोपण्याच्या 2-3 तास आधी खाणे सुरू करा. नंबर 7 कमी पाणी पिणे ही प्रत्येकाची सर्वात मोठी चूक आहे. कमी पाणी प्यायल्याने काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते, पण सत्य हे आहे की ही एक सवय तुमचे शरीर आतून खराब करत आहे. पाणी ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला स्वच्छ करते, पण जेव्हा तुम्ही कमी पाणी पिता तेव्हा शरीरातील घाण बाहेर येऊ शकत नाही आणि हळूहळू तीच घाण तुमच्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागते. तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसणे आणि सतत थकवा जाणवणे. पण तुम्हाला हे समजत नाही की खरे कारण फक्त पाण्याची कमतरता आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लोक पाणी गांभीर्याने घेत नाहीत. दिवसभरात 2 ते 3 ग्लास पाणी प्या. ही छोटीशी निष्काळजीपणा हळूहळू एक मोठी समस्या बनते. जर तुम्हाला खरोखरच तुमचे शरीर वाचवायचे असेल तर आजपासून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. खबरदारी घ्या. जर तुम्हाला खरोखरच तुमचे आरोग्य वाचवायचे असेल तर केवळ ऐकणे नव्हे तर आजपासून या सवयींचा अवलंब करण्यास सुरुवात करा. प्रथम घरी शिजवलेले अन्न खा. बाहेरच्या वस्तूंचे प्रमाण शक्य तितके कमी करा. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे, जेणेकरून शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होईल. तुमच्या आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हे आतडे स्वच्छ करते आणि बळकट करते. रात्रीचे जेवण लवकर घेण्याचा प्रयत्न करा आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका. दररोज किमान 15 ते 20 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करणे, जेणेकरून पचन योग्य राहील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाईट सवयी हळूहळू सोडणे. प्रत्येक गोष्ट बदलणे कठीण असते, पण आजपासून सुरुवात करूया. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलात तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे मोठे आजार होऊ शकतात. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमचे आरोग्य बिघडवत आहेत. जर तुम्हाला खरोखरच निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर या सवयी आजच बदलण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा की या छोट्या चुकांमुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. आपण याच विषयावर
अजून खोलात जाणार आहोत. कारण सत्य हे आहे की फक्त 7 गोष्टी टाळून चालत नाही, तर आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे बघण्याची गरज आहे. पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमचे वय काय आहे, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आत्तापर्यंत थोडासा जरी आवडला असेल, म्हणजेच तुमच्यासाठी तुम्हाला तो उपयुक्त वाटला असेल, तर कमेंटमध्ये हो असे नक्की लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि तुमचे वय काय आहे. तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या शरीराचे केंद्र म्हणजे आपलं पोट. तुम्ही कितीही महागडी औषधं घेतली, जिम केलं, सप्लिमेंट घेतले, पण जर तुमचं पचन व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. कारण 70% पेक्षा जास्त इम्युनिटी आपल्या आतड्यांवर अवलंबून असते. आता विचार करा, तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला फ्रेश वाटत नाही, पोट नीट साफ होत नाही, वारंवार गॅस होतो, पोट फुगलेलं वाटतं, थकवा येतो. हे सगळं नॉर्मल नाही. हे तुमच्या शरीराचं सिग्नल आहे की काहीतरी बरोबर नाही. चला तर मग आज आपण अशा काही नवीन सवयी आणि या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आतड्यांना हळूहळू नुकसान पोचवत आहेत. नंबर 1, सर्वात आधी येते ते म्हणजे रिफाइंड तेल. तुम्हाला वाटतं की तेल म्हणजे फक्त चव वाढवण्यासाठी असतं, पण बाजारात मिळणारी बहुतेक तेल खूप प्रोसेस्ड केलेली असतात. या तेलांमध्ये नैसर्गिक पोषक घटक नष्ट होतात आणि शरीरात जाऊन सूज निर्माण करतात. त्यामुळे पचन हळूहळू बिघडतं. नंबर 2, दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त चहा आणि कॉफी. सकाळी उठल्याबरोबर चहा आणि मग ऑफिसमध्ये कॉफी, संध्याकाळी पुन्हा चहा. ही सवय इतकी सामान्य झाली आहे की लोकांना ती चुकीची वाटतही नाही. पण जास्त कॅफेन तुमच्या पोटातील आम्ल वाढवतो आणि त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि डायजेशन प्रॉब्लेम सुरू होतात. नंबर 3, तिसरी गोष्ट तणाव. तुम्ही काय खाता याचं इतकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही कशा मनस्थितीत खाता. जर तुम्ही सतत तणावात असाल, घाईत असाल, मोबाईल बघत बघत खात असाल, तर तुमचं शरीर अन्न योग्यरित्या पचवू शकत नाही. त्यामुळे आतड्यांवर ताण येतो. नंबर 4, चौथी गोष्ट झोपेची कमतरता. तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता, सिरीज बघता आणि फक्त 4-5 तास झोपता. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचं शरीर रात्री स्वतःची दुरुस्ती करतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर पचन प्रक्रिया बिघडते. नंबर 5, पाचवी गोष्ट फायबरचा अभाव. आजकाल लोक जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूड खातात आणि फळभाज्या कमी खातात. पण फायबर हे आतड्यांसाठी साफसफाईचं काम करतं. जर फायबर कमी असेल तर बद्धकोष्ठता आणि टॉक्झिन्स जमा होतात. नंबर 6, सहावी गोष्ट जास्त मीठ. तुम्हाला वाटतं मीठ फक्त चवीसाठी आहे, पण जास्त मीठ आतड्यातील चांगल्या चांगल्या बॅक्टेरियांचा समतोल बिघडवतं. त्यामुळे डायजेशन वीक होतं. नंबर 7, सातवी गोष्ट सतत बसून राहणे. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसता, घरी येऊन टीव्ही बघता, शरीराची हालचाल कमी झाली की पचनक्रिया स्लो होते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि आतड्यांवर ताण येतो. आता प्रश्न असा आहे, यावर उपाय काय? नंबर 1, पहिली गोष्ट सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा. हे तुमच्या पोटाला साफ करण्यास मदत करतं. नंबर 2, दुसरी गोष्ट प्रोबायोटिक फूड खा. जसं की दही, ताक हे चांगले बॅक्टेरियाला वाढवतात. नंबर 3, तिसरी गोष्ट हळूहळू खा आणि नीट चावून खा. डायजेशन तोंडापासून सुरू होतं. नंबर 4, चौथी गोष्ट रोज चालणे किंवा हलका व्यायाम करा. फक्त 20 ते 30 मिनिटे चालणं, ते देखील खूप फरक पाडतं. नंबर 5, पाचवी गोष्ट मोबाईल वापरताना खाणं टाळा, जेवणावर लक्ष द्या. नंबर 6, सहावी गोष्ट साखर आणि जंक फूड हळूहळू कमी करा. एकदम बंद करणं कठीण असतं, पण कमी करणं शक्य आहे. नंबर 7, सातवी गोष्ट रोज पुरेशी झोप घ्या, किमान 7-8 तास. मित्रांनो, लक्षात ठेवा, आरोग्य एक दिवसात बिघडत नाही आणि एक दिवसात सुधारतही नाही. हे सगळं छोट्या छोट्या सवयींवर अवलंबून आहे. आज तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुमचं आरोग्य उद्याचं आरोग्य ठरेल.
जर तुम्ही आजपासून या गोष्टींवर लक्ष दिलं तर तुम्ही अनेक मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. शेवटी फक्त एवढेच सांगू इच्छिते, तुमचं शरीर तुम्हाला सतत सिग्नल देत असतं. फक्त तुम्हाला हे ऐकायला शिकलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचंही आरोग्य उत्तम राहील आणि ते निरोगी आयुष्य जगू शकतील. धन्यवाद.